नमस्कार. गुरुदत्त मल्टी सर्व्हिसेस या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा मी प्राध्यापक भोपळे पी आर आपले स्वागत करीत आहे. पुढचा पॉईंट आपण पाहतो. पुढचा पॉईंट आहे आपला हेनरीज लॉ. का आहे हेनरीज लॉ? हेनरी लॉ आपण सांगितला. हेनरी लॉ आहे solubility of a gas in liquid is directly proportional to the pressure of the gas over the solution. त्याला आपण काय म्हणतो का? त्याला आपण हेनरीज लॉ म्हणतो. म्हणजे काय? एक्सप्लेनेशन करायचं म्हणलं आपल्याला तर काय लिहिणार पहा आपण इथे लिहितोय पाहतोय आपण. एक्सप्लेन जर करायचं म्हणलं इथे लिहिणार आपण काय आहे आपला तुझे आपण काय लिहितोय पहा आपण हेनरी इथे लिहिणार आपण हेनरी लॉ. आपण आता स्टेटमेंट सांगितलं. काय स्टेटमेंट सांगितलं पहा? solubility of a gas in a liquid is directly proportional to pressure of the gas over the solution. S is the काय म्हणणार पहा solubility of the gas in a liquid. P is the pressure of the gas over the solution. Therefore काय येणार पहा आपण S is equal to KH into what येणार पहा इथं P येणार. What is KH? आपल्या सगळ्यांना क्लिअर आहे. ह्याला म्हणतो आपण प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट. What is S? सगळ्यांना क्लिअर आहे. ह्याला म्हणतो आपण solubility of gas in a liquid. आणि what is P? Pressure of the gas over the solution. Therefore युनिट्स जर पाहिजे म्हणजे आपल्याला युनिट्स. what is the unit of solubility of a gas in a liquid? युनिट आहे याचं S is equal to काय ना मोल काय म्हणू आपण त्याला लिटर इनवर्स. what is the unit of pressure? P is equal to काय येणार पहा बार. P is equal to बार. त्यामुळे काय येईल आपल्याला what is the unit of proportionality constant P? proportionality constant P जो आहे त्याचं युनिट काय येईल तर क्लिअर आहे आपल्याला. आता हे जर सॉल्व करायचं म्हणलं आपल्याला हे therefore काय येणार आपला पहा इथं KH is equal to हा मल्टिप्लाय केलेला डिवाइड होईल हा मल्टिप्लाय केलेला डिवाइड होईल S डिवाइड बाय काय पहा P येईल. आपल्याला क्लिअर आहे KH is equal to काय पहा KH is equal to solubility कशामध्ये असते पाहिजे मोल इथे लिटर इनवर्स. प्रेशर जो आहे कशामध्ये पाहिजे बार मध्ये आहे. मग काय ना इथे KH व्हॉट इज युनिट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट. इथे युनिट जर पाहिजे म्हणलं तर काय येणार आपला मोल इथे लिटर इनवर्स इथे लिहिणार काय आपण इथं बार इनवर्स. हे कशाचं युनिट झालं? हे युनिट कशात झालं आपण ह्याला म्हणणार आपण प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंटचं युनिट झालं. केचं युनिट झालं. त्यानंतर काय आहे पहा पेन प्रेशर P इज इक्वल टू 1 बार KH इज इक्वल टू KH इज इक्वल टू S येतो. जसं KH इज द काय म्हणणार आपण KH काय आहे KH इज द solubility of a gas in liquid when its pressure over the solution is 1 bar. म्हणजे काय सांगतोय पहा आपण ज्यावेळेस therefore KH इज इक्वल टू काय करायचं आपला S डिवाइड बाय P करायचा आहे. KH इज इक्वल टू S डिवाइड बाय काय करणार आपण P करणार आहे. तर काय प्रेशर P इज इक्वल टू 1 बार ज्यावेळेस असेल तर KH इज इक्वल टू काय येणार पहा आपण KH इज इक्वल टू आपल्याला काय करायचं S येणार. म्हणजेच काय when pressure P is equal to 1 bar thus the KH is the solubility of a gas in liquid when its pressure over the solution is 1 bar. KH is equal to 1 bar केव्हा येतं ज्यावेळेस काय येणार पहा KH is equal to S केव्हा येतं ज्यावेळेस प्रेशर इज इक्वल टू काय असेल पहा 1 असेल. त्यानंतर ह्याच्यानंतर आपला पुढचा पॉईंट आपण पाहणार आहोत त्याला म्हणतो डेमॉन्स्ट्रेशन. व प्रूव्ह कसं केलं बाबा सोल्युबिलिटीची आहे डायरेक्टली प्रोपोर्शनल प्रेशरच्या. डेमॉन्स्ट्रेशन का डेमॉन्स्ट्रेशन आहे बिफोर सिलिंग द बॉटल ऑफ सॉफ्ट ड्रिंक म्हणजे सॉफ्ट ड्रिंकची बॉटल सील करण्याच्या अगोदर इट इज प्रेशराइज विथ मिक्सचर ऑफ CO2 सॅच्युरेटेड विथ वॉटर. म्हणजे काय कशाबरोबर बिफोर द सिलिंग ऑफ बॉटल सॉफ्ट ड्रिंकची बॉटल सील करण्याच्या अगोदर पॅक करण्याच्या अगोदर इट इज प्रेशराइज विथ कशाबरोबर प्रेशराइज केली जाते मिक्सचर ऑफ एअर CO2 सॅच्युरेटेड विथ वॉटर सॅच्युरेटेड विथ हॉट वॉटर मीन्स हॉट वॉटर पेपर. Then because of high partial pressure of CO2
जो CO2चा जो आहे हाय पार्शियल प्रेशर असल्यामुळे इट अमाऊंट डिझॉल्व इन अ सॉफ्ट ड्रिंक इज हायर दॅन दॅट. कशापेक्षा हायर आहे दॅन सोल्युबिलिटी ऑफ CO2 अंडर नॉर्मल कंडिशन. म्हणजे नॉर्मल कंडिशनपेक्षा हा जर CO2 जर आपण प्रेशराईज केला तर काय होतं, तो त्याची सोल्युबिलिटी जी आहे सॉफ्ट ड्रिंकमध्ये अमाऊंट जी आहे डिझॉल्व होण्याची ती अमाऊंट काय ते वाढते. वेन द बॉटल ऑफ सॉफ्ट ड्रिंक इज ओपन, ज्यावेळेस आपण सॉफ्ट ड्रिंकची बॉटल ज्यावेळेस ओपन करणार एक्सेस ऑफ इपरवेशन्स ऑफ CO2 कम्स आउट. म्हणजे काय CO2 कम्स आउट विथ इपरवेशन्स. म्हणजे CO2 जो आहे तो काय होतो ह्याच्यामधून काय होतो बाहेर पडतो इपरवेशन्स बबलच्या स्वरूपामध्ये, बुडबुडेच्या स्वरूपामध्ये CO2 जो आहे तो कार्बन डायऑक्साईड जो आहे तो बाहेर पडतो. त्याच्यानंतर पुढचा आहे एक्सेप्शन्स टू हेनरी लॉ. काय एक्सेप्शन आहे? गॅसेस लाईक CO2 आणि NH3 म्हणजे अमोनिया डू नॉट ओबे हेनरी लॉ. रिझन इज दॅट. काय रिझन आहे? these gases react with water. Gases like CO2 and NH3 do not obey Henry law. का? Reason is that these gases react with what? Water. म्हणजे काय? NH3 plus H2O फॉर्मेशन ऑफ काय होणार? NH4 plus OH minus. CO2 plus H2O फॉर्मेशन ऑफ काय होणार? H2CO3 म्हणजे कार्बनिक ॲसिड तयार होतं. म्हणजे फॉरवर्ड रिॲक्शन बॅकवर्ड रिॲक्शन. आणि काय म्हणणार? NH3 आणि CO2 गॅसेस हॅव हायर सोल्युबिलिटी एक्सपेक्टेड बाय हेनरी लॉ. म्हणजे अमोनिया आणि CO2ची जी सोल्युबिलिटी जी आहे ती काय एक्सपेक्टेड हेनरी लॉपेक्षा काय जास्त प्रमाणामध्ये सोल्युबल होतं. फॉर एक्झाम्पल त्यांनी दिलेलं आहे काय एक्झाम्पल आपण इथं पाहतोय एक्झाम्पल दिलेलं आहे. एक्झाम्पल आहे काय अंडर नॉर्मल कंडिशन म्हणजे दिलेलं आहे काय CO2 फॉरवर्ड रिॲक्शन केली CO2 प्लस वॉटरमध्ये रिॲक्शन आहे त्या. म्हणजे इथं लिहिणार आपण काय लिहितोय इथं लिहू NH3 प्लस इथं लिहायचं आपल्याला काय H2O फॉर्मेशन ऑफ फॉरवर्ड हे आहे बॅकवर्ड रिॲक्शन. लिहिताना काय होतं NH4 प्लस काय होतं इथं OH मायनस हा तयार होतो. त्याच्यानंतर दुसरा आहे आपण सांगितलं काय होतं इथं CO2 प्लस H2O तयार होताना काय होतं फॉरवर्ड रिॲक्शन H2CO3 नावाचा प्रोडक्ट जो आहे तो तयार होतो. याची सोल्युबिलिटी जी आहे एक्सपेक्टेडपेक्षा हेनरीलाने एक्सपेक्ट केली त्याच्यापेक्षा सोल्युबिलिटी जी आहे याची काय होते हायर होते. म्हणजे हा काय झाला आपला हेनरी लॉ जो आहे पूर्ण क्लिअर. स्टेटमेंट क्लिअर केलं आपण, त्याचं युनिट्स क्लिअर केलं, सगळं पूर्णपणे आता क्लिअर झालं असेल. डेमॉन्स्ट्रेशन पण क्लिअर केलं सॉफ्ट ड्रिंकच्या बॉटलमध्ये प्रेशराईज केल्यानंतर CO2 वॉटर हे बरोबर आपण तो पण क्लिअर केलं. आता पुढचा आहे त्याला काय म्हणणार आपण, पुढचा पॉईंट त्याला म्हणतो आपण काय थोडक्यामध्ये राऊल्स लॉ. आता राऊल्स लॉ काय आहे? राऊल्स लॉ कशाला म्हणणार? राऊल्स लॉ सिंपल आहे. राऊल्स लॉ कशाला म्हणणार? पार्शियल व्हेपर प्रेशर ऑफ एनी व्होलेटाइल कंपोनंट ऑफ अ सोल्युशन. काय? पार्शियल व्हेपर प्रेशर ऑफ एनी व्होलेटाइल कंपोनंट ऑफ अ सोल्युशन इज इक्वल टू द व्हेपर प्रेशर ऑफ प्युअर कंपोनंट मल्टिप्लाइड बाय इट्स मोल फ्रॅक्शन इन द सोल्युशन. आता लिहितोय आपण पॉईंट आहे आपला काय म्हणणार त्याला आपण म्हणू इथं म्हणणार आपण काय राऊल्स लॉ. काय सांगितलं राऊल्स लॉ आपण आता स्टेटमेंट सांगितलं काय सांगितलं स्टेटमेंट सांगितलं पार्शियल व्हेपर प्रेशर ऑफ एनी व्होलेटाइल कंपोनंट partial vapor pressure of any volatile component of a solution is equal to the vapor pressure of pure component multiplied by its mole fraction in the solution. सोल्युशन मध्ये काय आपल्याला क्लिअर आहे सोल्युशन मध्ये दोन कंपोनंट असतात. सोल्युशन मध्ये किती कंपोनंट असतात आपल्याला सगळ्यांना क्लिअर आहे. एक असतो काय एक असतो सोल्यूट प्लस एक असतो काय आपण इथे लिहिणार एक असतो सॉल्व्हेंट. सगळ्यांना क्लिअर आहे सोल्यूट मध्ये दोन असतात कंपोनंट. काय सांगितलं आपण क्लिअर आहे पार्शियल व्हेपर प्रेशर ऑफ एनी व्होलेटाइल कंपोनंट partial vapor pressure of any volatile component of a solution is equal to the vapor pressure of pure component multiplied by its काय म्हणणार आपण multiplied by its mole fraction in the solution. मोल फ्रॅक्शन जे सोल्युशन मध्ये असेल ते मल्टिप्लाइड बाय इट्स. आता ते कसं आपण सॉल्व करू किंवा कसं अंडरस्टँड करू एक्सप्लेन कसं करायचं. कन्सिडर बायनरी सोल्युशन ऑफ टू व्होलेटाइल कंपोनंट्स A1 and A2. बायनरी सोल्युशन्स A1 and A2 आपण समजा फॉर एक्झाम्पल काय केले इथं कन्सिडर केले. पार्शियल व्हेपर प्रेशर काय त्याचे पार्शियल व्हेपर प्रेशर आहेत त्याचा इथे लिहिणार आपण पार्शियल व्हेपर प्रेशर काय P1 आणि ते लिहिणार काय आपण P2. दोन झाले पार्शियल व्हेपर प्रेशर P1 आणि P2. आणि X1
आणि x2 जे आहे आर मोल फ्रॅक्शन्स काय पहा आर मोल फ्रॅक्शन्स रिस्पेक्टिव्हली. हे काय इथे मोल फ्रॅक्शन आहे x1 आणि x2. मग अकॉर्डिंग टू राउल्स लॉ काय सांगतो पहा आपला राउल्स लॉ partial vapor pressure of an any volatile component partial vapor pressure of an any volatile component is equal to vapor pressure of your component multiplied by its mole fraction in the solution P1 आणि ते partial vapor pressure आहे P1 आणि P2 आणि pure component P2 0 आणि काय आहे पार्टला x2. त्याच्यानंतर पुढे आहे अकॉर्डिंग टू डाल्टन्स लॉ ऑफ पार्शियल वेपर प्रेशर. डाल्टन्स लॉ ऑफ पार्शियल वेपर प्रेशर नुसार आपण इथे लिहितोय पहा. अकॉर्डिंग टू डाल्टन्स लॉ ऑफ पार्शियल वेपर प्रेशर काय लिहिणार आपण पहा पी टोटल किंवा पी इज इक्वल टू काय येणार P1 प्लस काय येणार पहा आपण इथं P2 असं लिहिणार पहा. त्याच्यानंतर आहे P1 ची व्हॅल्यू आपल्याला क्लिअर आहे P1 0 इंटू x1 इथे येणार P2 0 इंटू काय द्यायचं आपल्याला x2. P1 0 इंटू x1 नंतर आहे P2 0 इंटू काय येणार पहा आपण इथं P2 0 इंटू काय येणार आपण इथं लिहिणार आपण x2 लिहिला आपण. त्याच्यानंतर आहे पुढं पहा त्याच्यानंतर पुढं आहे आपला पुढचा पार्ट आहे P1 0 इंटू x1 P2 0 इंटू x2. आपल्याला माहिती आहे मोल फ्रॅक्शन ॲब्सोल्यूट अँड सॅल्युटी युनिटी म्हणजे काय x1 प्लस x2 इज इक्वल टू हॉट 1 असतो. x1 प्लस x2 इज इक्वल टू काय असतो पहा x1 प्लस x2 इज इक्वल टू काय असतो इथं 1 असतो. मग देअरफोर आता इथं सॉल्व करू आपण इथं वरती पहा इथे सॉल्व करू किंवा इथं सॉल्व करू का देअरफोर x1 इज इक्वल टू काय येईल आपला x1 इज इक्वल टू इकडे घेऊ खाली वरती घेऊया इथे घेऊया पहा मग काय हा जो इथे घेऊया काय येणार आपला x1 इज इक्वल टू काय येणार पहा x1 इज इक्वल टू हा प्लस काय होतो मायनस होते इकडं x1 इज इक्वल टू काय येणार x2 येणार. हे जे आहे ह्याला काय म्हणणार आपण इक्वेशन नंबर काय म्हणू 3 म्हणू ह्याला इक्वेशन नंबर 1 म्हणू आणि ह्याला इक्वेशन नंबर काय म्हणू 2 म्हणू. हे 1 2 3 कंबाईन जर केले कॉम्बिनेशन ऑफ इक्वेशन काय म्हणणार पहा combination of equation 1 2 and 3 we get काय मिळतं पहा आपल्याला काय मिळणार आहे ही ह्याच्यामध्ये व्हॅल्यू टाकायची आपल्याला p इज इक्वल टू काय येणार आपला P1 0 1 मायनस काय येणार पहा x2 प्लस काय येणार पहा P2 0 इंटू काय येणार आपला x2. मग काय होतं p इज इक्वल टू काय येणार इथं P1 0 इथं P1 0 इंटू x2 प्लस P2 0 इंटू काय येणार पहा x2. म्हणजे काय हे पुढे सॉल्व करायचं म्हणल्यानंतर खाली आपण सॉल्व करायचं म्हणल्यानंतर काय येणार आपला पहा इथे येणार p इज इक्वल टू काय पहा P2 0 मायनस काय येणार पहा P1 0 इंटू काय येणार x2 प्लस इथे येणार काय पहा आपण P1 0. हे आपण काय केलं पहा आता सॉल्व केलं P1 0 आणि P2 0 जर कॉन्स्टंट असतील तर त्यानंतर पुढचा पॉईंट आहे आपला पुढचा पॉईंट आपण पाहतोय त्याला काय म्हणणार पहा आपण त्याला म्हणणार आपण काय पहा व्हेरिएशन ऑफ पुढचा सिंपल पॉईंट आहे त्याला म्हणणार आपण व्हेरिएशन ऑफ पेपर प्रेशर विथ मोल फ्रॅक्शन्स. ग्राफच्या स्वरूपामध्ये आपण अंडरस्टँड करून घेणार आहोत.